नमस्कार, गुड इव्हनिंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओमध्ये. या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कसं त्याला मॅनेज केलं, लाईव्ह मार्केटमध्ये काय सायकॉलॉजी होती, ए टू झेड या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करणार आहे. तर इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे. ऑर्डर बुकमध्ये आज दोन ट्रेड तुम्हाला इथे दिसत असेल. एक पुटमध्ये आहे, एक कॉलमध्ये आहे आणि दोन्ही ट्रेड जे आहे ते निफ्टीमध्ये आहे. तर या दोन्ही ट्रेडची सायकॉलॉजी समजण्यासाठी मी डायरेक्टली इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली या ट्रेडची सायकॉलॉजी काय होती आणि या ट्रेडला आपण कसं मॅनेज केलेलं आहे ते. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतलेला आहे. इथे बघू शकता. ओके, आजची तारीख जी आहे ती आहे 17 जून. आजची जी ओपनिंग होती निफ्टीची ती स्लाइटली गॅपअप होती, बट पहिल्या कॅन्डलमध्येच यांनी जी क्लोजिंग दिली होती ती होती ऑलमोस्ट कालच्या क्लोजिंग जवळ. तर जो गॅप होता तो प्रॉपरली पहिल्या कॅन्डलमध्येच फिल झालेला होता. पहिली कॅन्डल स्ट्रॉंग बिअरिश असल्यामुळे डायरेक्शन होतं की हा खालच्या साईडने मोमेंटम करू शकतो, बट खालच्या साईडने जे हर्डल होते ते खूप जवळजवळ होते. खालच्या साईडने स्पेस टार्गेट जे होतं ते एवढं काही ओपन नव्हतं, म्हणून काही इंटरेस्ट पण नव्हता की खालच्या साईडने हा मार्केटचा प्राइस जो आहे तो जाऊ शकतो. जेव्हा हा लो लावला आणि इथून कंटिन्यूस डायरेक्टली वरच्या साईडने निघाला, तर ही जी मुवमेंट होती ही डायरेक्ट होती. डायरेक्ट मुवमेंटमध्ये आपण हात टाकत नाही, एक स्ट्रक्चर होऊ देतो, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होऊ देतो, त्यानंतर आपण एंट्री करतो. तर या मुवमेंटमध्ये तसं काही झालेलं नाही आहे, म्हणून ही मुवमेंट जी आहे ती आपण इग्नोर केलेली आहे. त्यानंतर इथे यांनी जेव्हा स्ट्रक्चर बनवलं तर इथे मी लाईव्ह मध्ये सांगितलेलं पण होतं, जेव्हा या लेवलच्या वर हा क्लोजिंग देईल तर आपण एंट्री करणार, बट ती प्रॉपरली स्ट्रक्चरनुसार झाली पाहिजे. ते ऑप्शन प्रीमियम जे आहेत त्यांच्यासोबत मॅच झाली पाहिजे, म्हणजे आपण एंट्री करणार परफेक्टली. बट इथे जर तुम्ही बघू शकता तर ही इथून खाली प्राइस मुवमेंट केल्यानंतर इथे हा कंटिन्यू रेड ग्रीन कॅन्डल बनवल्या आणि त्यानंतर इथे ब्रेकआउट दिलेला आहे. तर हे जे ब्रेकआउट आहे हे प्रॉपरली माझ्या माइंड सोबत सिंक झालं नाही. स्ट्रेंथ वाईज पण प्रॉपर दिसत नव्हतं ऑप्शन प्रीमियम मध्ये, म्हणून या ब्रेकआउटवर एंट्री केलेली नाही आहे. मी क्लिअरली नाही सांगितलेलं होतं, सर्वजण इथे एक्साइटेड झालेले होते की एंट्री करायची आहे का, बट मी जेवढे पण आपले लाईव्ह मेंबर्स आहेत, जे प्रीमियम मेंबर्स आहेत, त्यांना क्लिअरली सांगितलं होतं की एंट्री बनणार नाही आहे, मी इथे एंट्री करत नाहीये. तर त्या बेसिसने इथे एंट्री केलेली नव्हती. त्यानंतर ही जी मुवमेंट होती हे टोटली साइडवेज म्हणता येईल, वोलटाईल म्हणता येईल, कारण की यामध्ये कुठेही डायरेक्शन कंप्लीट होताना दिसत नाही आहे, स्ट्रक्चर कन्फर्म होताना दिसत नाही आहे. तर ही जी मुवमेंटम होती हे साइडवेज वोलटाईल होती. मागे जर आपण बघितलं तर एक हर्डल पण होता, जिथे रेजिस्टन्स आपण काढलेला होता, लाईव्ह मध्ये सर्वांना माहिती आहे. तर तिथे मी एक लाईन मार्क करून ठेवली होती. तिथे मी क्लिअरली सांगितलं होतं की जर याच्यावर हा स्ट्रक्चर बनवतो तर आपण बिंदास जाऊ शकतो. म्हणजे काय की जर एसएल झाला तर खालच्या साईडने जो स्पेस आहे तो ओपन आहे, तर तिथे आपण तो जो एसएल गेलेला आहे तो आपण कव्हर करून प्रॉफिटमध्ये येऊ शकतो. त्या बेसिसनी तिथे आपण लाईन मार्क केली होती. तर त्याच्यावर ते स्ट्रक्चर जे आहे क्लिअर झालं नाही, म्हणून आपण एंट्री केलेली नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता इथून वर जाण्याचा प्रयत्न केला, बट कॅन्डल जशी क्लोजिंग पाहिजे, जसं स्ट्रक्चर पाहिजे ते झालं नाही, म्हणून आपण एंट्री केली नाही. त्यानंतर जेव्हा इथे हाय लावला आणि इथून रिव्हर्स फिरला तर जेवढं पण मुवमेंट होतं या कॅन्डलमध्ये पूर्ण न्यूट्रल झालेलं होतं, कारण की ऑलरेडी या रेंजमध्ये हा पुन्हा आलेला होता. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की एकतर आपण ट्रेंड लाईन नुसार जाऊ शकतो किंवा मग स्ट्रक्चर जेव्हा बेंड होईल त्यानुसार जाऊ शकतो. तर इथे याने काय केलं की एक डायरेक्शन दाखवलं खालच्या साईडनी. त्यानंतर मी प्रॉपरली रेडी झालेलो होतो की आता डायरेक्शन हा खालच्या साईडनी जर दाखवलं तर आपण कंटिन्यू मध्ये ट्रेड घेणार. एक तर स्ट्रक्चर कन्फर्म पाहिजे किंवा मग ब्रेकडाऊन पाहिजे. बट इथे पहिल्या कॅनलमध्ये आपण डिसिजन घेत नाही, स्ट्रक्चर होऊ देतो. तर स्ट्रक्चरचं जे आहे ते कुठे कन्फर्म केलेलं आहे ते केलेलं आहे या कॅनलमध्ये. एकतर आपल्याला स्विंग पाहिजे असते, एकतर आपल्याला इंगल्फिंग पाहिजे असते, ज्या डायरेक्शनमध्ये मार्केट मुवमेंट करतं त्या डायरेक्शनमध्ये. तर खालच्या साईडने मोमेंटम होतं. तर ही जी कॅन्डल आहे हे प्रॉपरली इंगल्फिंग आहे, हे स्ट्रक्चरचं कन्फर्मेशन पण करून राहिलं आणि या लेवलला यांनी क्रॉस पण केलं होतं. तर याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय जो आहे तो मी स्टॉप लॉस लावलेला. सरळ माझं माइंडमध्ये सुरू होतं की इथे भरपूर जणांनी बाय करून ठेवलेलं असेल, जे पण इथे बाहेर बसलेले आहेत त्यांचे इथे एसएल उडणार, तर एक मोठी कॅन्डल तयार होऊ शकते आणि डायरेक्टली या लेवलपर्यंत हा जाऊ शकतो, कारण की ह्याच्यानंतर हा जो स्पेस होता हा पूर्ण ओपन होता. या माइंडसेटनी जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग दिली मी इथे एंट्री घेतली. बट एंट्री घेतल्यानंतर लगेचच पूर्ण जेवढ्या पण कॅन्डल आहेत ते एकदम स्लो झालेल्या होत्या. प्रीमियम एकदम थांबलेले होते, रिॲक्ट थोडं पण करत नव्हते. डेल्टा 5 अकॉर्डिंग पण रिॲक्शन नव्हतं, एकदम स्लो मार्केट खालच्या साईडने जात होतं. खालच्या साईडची मोमेंटम जी असते जनरली फास्ट असते आणि लवकरात लवकर टार्गेट कम्प्लीट करून देतात, बट इथे जी मोमेंट होती हे एकदम स्लो होती. डायरेक्शन तर होतं बट स्पीड नव्हती. तर ह्याच्या बेसिसनी मोमेंट एवढं काही खास झाली नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिंगचा चान्स पण आला नाही, कारण की कॅन्डल एवढा काही खास फॉर्म होत नव्हत्या. त्या बेसिसनी जेव्हा इथे हा एक स्विंग आला, एक डॉमिनेट कॅन्डल आली, तर ह्याच्या बेसिसवर या झोनवर मी ट्रेल केलं. त्यानंतर पुन्हा एक डॉमिनेट कॅन्डल आली तर मी इथे ट्रेल केलं. ऑलमोस्ट या लेवलपर्यंत हे जे टार्गेट आहे हे 70-80% इथे कंप्लीट झालेलं होतं. बट एक्सपेक्टेशन होतं की हा डे लो लावू शकतो, तर त्या बेसिससाठी मी थांबलेलो होतो, कारण की कॅन्डल पण चांगल्या फॉर्म व्हायला तयार झालेल्या होत्या. तर मी जरा ट्रेड जो आहे तो होल्ड केलेला होता. बट यांनी काय केलं की इथे जेव्हा लो लावला आणि इथून जेव्हा रिव्हर्स फिरला, तर इथे लावलेला जो ट्रेलिंग एसएल होता तो माझा इथे बुक झाला. बघायला झालं तर या लेवल पासून जर मी तुम्हाला काउंट करून दाखवेल की या झोन पासून या कॅनलमध्ये एंट्री होती, तर या लो पर्यंत ही जी मुवमेंट आहे ती आहे 50 पॉईंटची. पण प्रीमियम मध्ये तुम्हाला मी मोजून दाखवणार, तिथे फक्त 15 पॉईंटच्या जवळपासची मोमेंटम झालेली होती. एक्सपेक्टेशन पेक्षा पण खूप कमी होती. डेल्टा 5 अकॉर्डिंग पण आपण जर कॅल्क्युलेट करणार तर 25 ते 30 पॉईंटची इथे मोमेंटम पाहिजे होती, जे की फक्त इथे 15 पॉईंटची झाली होती. जेव्हा मी तुम्हाला प्रीमियम दाखवणार तेव्हा तुम्हाला तिथे समजून येईल. म्हणून इथे स्पीड एकदम कमी होती, माइंड सोबत ते ट्यून होत नव्हतं.
जेव्हा इथे मी ट्रेलिंग लावलेला होता, जेव्हा तो इथे बुक झाला तर तो 1-2 पॉईंटनी जे आहे तिथे निगेटिव्ह मध्ये बुक झाला. डे रेड मध्ये दिसत होता, म्हणून मला हा जो दिवस आहे हा प्रॉफिट मध्येच क्लोज करायचा होता. त्या बेसिसने मी दुसरा पण ट्रेड घेणार हे मी डिसाईड केलेलं होतं. पण ट्रेड जो घ्यायचा होता तो सेटअपनुसार घ्यायचा होता. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे जे मोमेंटम केलेलं आहे हे डायरेक्ट केलेलं आहे. डायरेक्ट मध्ये आपण स्ट्रक्चर कन्फर्म होऊ देतो, तर ह्याच्यामध्ये कोणतेही स्ट्रक्चर कन्फर्म झालेलं नाही आहे. हा इथे हाय लावल्यानंतर स्लोली खाली आला आणि मग पुन्हा हा लो जो आहे हा टच करण्याचा प्रयत्न केला. इथे हा ब्रेक केल्यानंतर पुन्हा स्ट्रक्चर पाहिजे असते, आपण अशा साईडने जाणार तेव्हा आपण एंट्री करणार. तर इथे तुम्ही बघू शकता की जेव्हा हा खाली आला इथून रिव्हर्स फिरला तर इथे जे आहे ते न्यूट्रल झालेलं होतं. त्यानंतर या कॅन्डलमध्ये यांनी ब्रेकआउट दाखवलं. ब्रेकआउट दाखवलं होतं प्रॉपरली या रेंजचं आणि स्पेस ह्याच्यानंतर डायरेक्ट जो ओपन होता तो होता हा लेवल. तर जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे तो स्टॉप लॉस लावला. फक्त इथे एक्सपेक्टेशन होतं की जो 1-2 पॉईंटचा जो माझा स्टॉप लॉस गेला आहे तो मी कव्हर करणार, एक्स्ट्राचे 2-3 पॉईंट घेणार आणि क्लोज करणार. या माइंडसेटनी इथे मी एंट्री घेतली आणि हे टार्गेट ठेवलेलं होतं. ही जी कॅन्डल होती ही होती 2:55 ची. ह्याच्यानंतर जी ओपन कॅन्डल होणार होती ही होती 3 PM ची कॅन्डल. 3 PM ची कॅन्डल जी असते ती एकदम वियर्ड असते, कधी पण वर पण जाऊ शकते, कधी पण खाली पण येऊ शकते. तर रिस्की ट्रेड होता, बट ब्रेकआउट दिसत होतं, डायरेक्शन कन्फर्म होतं आणि स्पेस ओपन होता. म्हणून फक्त मी इथे 5-7 पॉईंट येईल या माइंडसेटने मी इथे ट्रेड घेतलेला होता की फक्त आजचा दिवस जो आहे तो प्रॉफिटमध्ये काढायचा आहे. हे जे 1-2 पॉईंटचा जो एसएल गेला आहे हा कव्हर झाला पाहिजेत आणि एक्स्ट्रा जे ब्रोकरेजचे पॉईंट जे आहे ते कव्हर झाले पाहिजेत. या माइंडसेटने मी इथे ट्रेड घेतला आणि जसं इथे माझं टार्गेट आलं प्लस मध्ये दिसलं, मी लगेचच जो ट्रेड आहे तो बुक करून घेतला. कारण काय की 3 PM ची कॅन्डल जी आहे मी आता सांगितलं की खूप वाईल्ड असते, खूप व्होलेटाईल असते, कुठे पण तो वर जाऊ शकते आणि लगेचच खाली येऊ शकते. त्या बेसिसने मी इथे जसंच माझं 5-7 पॉईंट झाले मी डायरेक्टली त्याला बुक केलं आणि बाहेर निघालो. आता जी क्लोजिंग दिली आहे स्पॉटमध्ये निफ्टीमध्ये ते पण ऑलमोस्ट डे हायच्या जवळच आहे आणि हा जो रेंज आहे या रेंजच्या मध्येच आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर प्रॉपरली 2 ट्रेड होते, दोन्ही ट्रेड प्रॉपर सेटअपनुसार होते, बट मार्केट सिंक मध्ये नव्हतं, प्रीमियम सोबत मॅच होत नव्हतं. म्हणून आपली जी बुकिंग झालेली आहे ती थोडी वरखाली झालेली आहे. कारण काय की इथून इथपर्यंत मुवमेंट करताना पण आपण 15 पॉईंट फक्त प्रॉफिट बघितलं आणि बुक होताना निगेटिव्ह मध्ये बुक केलं. तर हा तर होता हा अग्रेसिव्ह होता. जनरली आता ट्रेलिंग करणारच काय, कारण की ऑलरेडी 3 वाजलेले होते. 3 नंतर अर्ध्या तासासाठी ट्रेलिंग करून काही फायदा नाही आहे. जे मिळतं ते घ्यायचं असतं. त्या बेसिसने फक्त दिवस जो आहे तो ग्रीन करण्यासाठी जो आहे तो इथे मी ट्रेड एक्झिक्यूट करून बुक केलेला आहे. तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर प्रॉपरली समजलेलं असेल की काय सायकॉलॉजी होती, कसं सेटअप ऍक्टिव्हेट झाला आणि त्याने कसं मॅनेज केलं. यालाच मी प्रॉपरली पुन्हा तुम्हाला ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली किती पॉईंटनी कसं म्हणून केलं आणि ऑप्शनची प्राइस एक्सचेंज काय होती ती. तर डायरेक्टली मी इथे ऑप्शनचा चार्ट इथे लावून घेतो. तर इथे तुमच्यासमोर 2 चार्ट ओपन आहेत. एक आहे इथे निफ्टीचा इंडेक्सचा आणि इथे जो आहे तो आहे 24,100चा पुटचा. हे अकाउंट जे आहे हे प्युअरली ऑप्शन बाईंगचं अकाउंट आहे. यामध्ये आपण प्युअरली फक्त ऑप्शन बाईंगच करतो आणि ऑप्शन बाईंगचं चॅलेंज आहे ते आपल्या इथे सुरू आहे. तर त्या बेसिसने जो आपला पहिला ट्रेड जो झालेला होता जो की होता डाऊन साईडने या कॅन्डलमध्ये, तर तिथे जो आहे मी जो पुट बाय केलेला होता तो होता 24,100चा पुट, जे की कॅन्डल आहे ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो मी स्टॉप लॉस लावलेला होता. इथून इथपर्यंत जर आपण कॅल्क्युलेट करू, इथून इथपर्यंत तुम्ही बघू शकता 15-16 पॉईंट इथे दिलेले आहे. पण बुक करताना माझा या कॅन्डलच्या लोवर माझा स्टॉप लॉस जेव्हा आलेला होता ट्रेलिंग, तर मी तो इथे बुक केला आहे. तर निगेटिव्ह मध्ये इथे तुम्ही बघू शकता की 1-2 पॉईंटचा जो आहे तो इथे ट्रेलिंग असेल निगेटिव्ह मध्ये बुक झालेला आहे. या लेवलपासून या लेवलपर्यंत मी ट्रेडमध्ये होतो, जे की मी इथून इथपर्यंत कॅप्चर केलेला आहे. पण व्होल्टिलिटीमध्ये ट्रेलिंग जो आलेला होता तो खाली होता, म्हणून इथे ते निगेटिव्ह मध्ये बुक झालेला आहे. त्यानंतर हा थोडा थांबला आणि पुन्हा डे लोवर येऊन क्लोज केला आहे. तर हा जो होता हा होता पहिला ट्रेड. त्यानंतर दुसरा ट्रेड जो होता तो होता कॉल साईडनी, जे की ही कॅन्डल होती ऑलमोस्ट 3 PM ची कॅन्डल पण इथे म्हणता येईल. तर तिथे जो स्ट्राईक प्राइस होती ती होती 24,050चा कॉल, तर तो मी इथे लावून घेतो 24,050चा कॉल. इथे बघू शकता की हा जो आहे 24,050चा कॉल. तर ती जी कॅन्डल आहे कॉल मधली ती आहे ही कॅन्डल. इथे एंट्री होती, इथे स्टॉप लॉस लावलेला होता आणि डायरेक्टली जसं त्यांनी प्रॉफिट दाखवलं मी ग्रीन मध्ये आलो, 4-5 पॉईंट प्रॉफिट होताना दिसलं, तर मी डायरेक्टली या झोनवर याला इथे बुक करून घेतलेला आहे. त्यानंतर हा लगेचच खाली आला आणि इथे आता क्लोजिंग दिली आहे. याने प्राइसच्या वर क्लोजिंग आहे, बट ऑप्शनची खाली क्लोजिंग आहे. कारण काय की ग्रीक्समुळे हा असाच बिहेव करतो, म्हणून आपल्याला इथे क्विक मध्ये डिसिजन घेऊन आपल्याला बुक करायचं असतं. तर त्या बेसिसने इथे मी हा बुक करून घेतलेला आहे. हा अग्रेसिव्ह ट्रेड होता. 3 PM नंतर जनरली मी एंट्री करत नाही, बट 2 पॉईंट इझिली बुक होतील आणि एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये निघू शकतो, ग्रीन मध्ये निघू शकतो. या माणसाने हा ट्रेड घेतला होता आणि आज पण एंड ऑफ द डे ग्रीन मध्येच क्लोज केलेला आहे. तर इथे तुम्हाला पुन्हा इंडेक्स आणि ऑप्शनच्या चार्टवर पूर्ण क्लॅरिटी आलेली असेल आणि पूर्ण सायकॉलॉजी पण समजलेली असेल. याला पुन्हा तुम्हाला मी ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि कोणत्या टाइमिंगला तो बुक झालेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे. ऑर्डर बुक मध्ये जर तुम्ही बघू शकता तो पहिला जो ट्रेड मी एक्झिक्यूट केलेला आहे जो की केलेला आहे पुट साईडनी, तो मी केलेला होता एक्झॅक्टली 12 वाजता. तिथे मी निफ्टीचा 24,100चा पुट बाय केलेला होता जो की बाय झालेला होता 195 मध्ये.
त्यानंतर याला भरपूर वेळ कॅरी करून प्रॉपरली एसएल जो आहे तो ट्रेल करून जे बुक केलेला आहे ते केलेलं आहे एक्झॅक्टली 1:23 जवळपास 24,100चा पुट जो की बुक झालेला आहे 194 मध्ये, म्हणजे की 1.5 पॉईंट जे आहे निगेटिव्ह मध्ये क्लोज केलेला आहे. त्यानंतर रिव्हर्सल सेटअप जो घेतलेला आहे ऑलमोस्ट 3 PM च्या जवळपास, इथे तुम्ही बघू शकता 2:59 जवळपास इथे आहे, म्हणजे 3 वाजताचा हा ट्रेड आहे. तर तो जो होता तिथे मी ब्रेकआउट ट्रेड केलेला होता, तिथे मी निफ्टीचा 24,050चा कॉल बाय केलेला होता जो की बाय झाला होता 163 मध्ये. आणि त्यानंतर याला मार्केटमध्ये जे क्लोज केलं आहे 5-7 पॉईंट प्रॉफिटमध्ये दिसताना तो लगेचच 1 मिनिटातच केलं, 3:01 24,050चा कॉल जो की बुक झालेला आहे 170 मध्ये. तर 5-7 पॉईंट जे आहे ते सेकंड ट्रेडमध्ये इथे मी बुक केलेलं आहे. पहिल्या याच्यात 1-2 पॉईंट जे होतं ते निगेटिव्ह होतं, दुसऱ्या याच्यात 5-7 पॉईंट जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. तर एंड ऑफ द डे आज पण ग्रीनमध्येच आहे. मार्केट ज्या प्रकारे बिहेव्ह करतं त्या प्रकारे आपल्याला पण आपलं बिहेवियर ठेवावं लागतं, आपल्याला पण त्या अकॉर्डिंग आज आपली सायकोलॉजी ठेवून त्याला सिंकमध्ये राहावं लागतं. प्रत्येक दिवशी जर सेम प्रॉफिटचा जर आपण विचार करणार तर तसं जनरली होत नाही. फ्लक्च्युएशन हे मार्केटमध्ये होत राहतं, त्यानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. तर तेच आज आपण केलेलं आहे. जेवढे पण आपले प्रीमियमर्स आहेत सर्वांना तर प्रॉपरली मी इन्स्ट्रक्शन दिलेलं होतं की कशा पद्धतीने आपण काय गाईड करणार. फक्त ऑप्शन प्रीमियमनी कमी मुवमेंट केलं, तिथे फक्त तेवढीच गोष्ट मॅनेज करायची होती, बाकी सगळ्या गोष्टी जे होत्या ते व्यवस्थित होत्या. तर होप करतो की जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत जे रोज आपल्यासोबत लाईव्ह असतात ते सर्वजण प्रॉफिटमध्ये असणार. तर ज्यांचं पण अक्षर लाईव्ह मिस झालेलं आहे त्यांना पण या ट्रेडवर आज क्लिअरिटी आलेली असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट शिकून इम्प्लिमेंट करून त्यामध्ये ग्रो करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि तुमची जर्नी जी आहे ती आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये कंटिन्यू करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आता इथे तुम्हाला दोन्ही ट्रेडची क्लिअरिटी पूर्णपणे क्लिअर झालेली असेल. तर आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.